नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण ऐकणार आहोत तारक मंत्राचा अत्यंत दिव्य, पावन आणि मुक्ती देणारा मंत्र. तारक मंत्र म्हणजे असा मंत्र जो मनुष्याला भीती, संकट, दुःख, वाईट शक्ती आणि जन्म-मरणाच्या भीतीतून मुक्त करतो. आज आपण जाणून घेणार आहोत तारक मंत्र कधी म्हणावा, कोठे म्हणावा आणि कसा म्हणावा. याचे फायदे कोणते आहेत आणि कोणत्या भक्तांच्या जीवनात या मंत्राने चमत्कार केले. चला तर मग सुरुवात करूयात. तारक मंत्र काय आहे? तारक मंत्र म्हणजे त्रिदेवांचा, गुरूंचा आणि विश्वातील सात्विक शक्तींचा आशीर्वाद आहे. हा तारक मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्रीराम जय राम जय जय राम असा जपला जातो. हा मंत्र म्हणायला अतिशय सोपा पण परिणाम अत्यंत शक्तिशाली आहे. त्यामुळे मन शांत होते, वाईट विचार दूर होतात आणि अडथळे कमी होतात. तारक मंत्र कधी म्हणावा? तारक मंत्र कोणत्याही वेळी जपू शकतात, पण खालील वेळा अत्यंत शुभ मानल्या जातात. ते कोणती टाईम आहे ती पहा. ब्रह्ममुहूर्त पहाटे 4 ते 6. यावेळी विश्वातील सात्विक शक्ती जागृत असतात. यावेळी केलेला जप षटपटीने जास्त फळ देतो. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी. संध्याकाळी जप केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. तिसरं म्हणजे महत्त्वाच्या निर्णयांच्या आधी, नोकरी, परीक्षा, प्रवास, पैशांसंबंधी निर्णय, कोर्ट केस या आधी 108 वेळा जप करा. मन अत्यंत अस्थिर, भीतिग्रस्त किंवा नैराश्यपूर्ण असेल तेव्हा तारक मंत्र मनाला स्थिर करतो. आजार, शारीरिक वेदना किंवा अशक्तपणा वाटत असेल तेव्हा या तारक मंत्राने मनाची शक्ती वाढते, जी शरीराला अत्यंत जास्त बळ देते. तारक मंत्र कोठे म्हणावा? पहिलं म्हणजे देवघरात. स्वच्छ, शांत आणि सुवासिक जागा. देवाजवळ बसून जप केल्याने मन एकाग्र होते. निसर्गात, नदीकाठी, वडापिंपळाजवळ, मंदिरात, नैसर्गिक शक्तींनी वेढलेली जागा जपाला अधिक ऊर्जा देते. घराच्या शांत कोपऱ्यात, खास तुमच्यासाठी असलेली पवित्र जागा, तेथे आसन ठेवून रोज जपा. प्रवासात मन व्याकुळ होत असेल तर मनातल्या मनात जपा, आवाजाची गरज नाही. रुग्णालयात किंवा प्रियजन आजारी असतील तेव्हा प्रार्थनेने त्यांच्या भोवती सकारात्मक कंपने निर्माण होतात. तारक मंत्र कसा म्हणावा? आसन स्वच्छ ठेवा. कुशन आसन, दरी किंवा चटई त्यावर स्थिर बसून तारक मंत्र म्हणा. पाठ सरळ, डोळे मिटून श्वास खोल घ्या आणि सोडा. माळ वापरा. रुद्राक्ष किंवा तुळस. एक जप 108 वेळा केल्यास सर्वश्रेष्ठ. जप करताना मनात भावना ठेवा. हे देवा, माझ्या दुःखातून मला तारून ने. हे अत्यंत प्रभावी ठरते. जपाचा स्वर जास्त जोरात म्हणायचा नाही. खूप हळूही नाही. शांत, संतुलित आणि भक्तिपूर्ण म्हणायचा. रोज किमान 11, 21 किंवा 108 वेळा जपा. नियमितता हीच सर्वात मोठी साधना आहे. तारक मंत्राचे आश्चर्यकारक फायदे कोणते? भीती, असुरक्षितता आणि काळजी दूर होते. मन हलके होते, शांत आणि आत्मविश्वासपूर्ण होते. घरातील नकारात्मकता संपते. आनंद, सुख, वैभव वाढते. मानसिक आरोग्य सुधारते. डिप्रेशन, ओव्हरथिंकिंग कमी होते. नशीब चमकू लागते. अडकलेली कामे सुरू होतात. प्रवास, नोकरी, आर्थिक कामात सहजता येते. आध्यात्मिक शक्ती वाढते. अंतर्मन स्वच्छ होते. सत्कर्म करण्याची इच्छा वाढते. तारक मंत्राचा एक वास्तविक अनुभव. एका गावात सुमन नावाची एक भक्त राहत होती. घरात नेहमी भांडण, आर्थिक ताण, मुलाच्या आरोग्याच्या समस्या, सर्व काही कोलमडलेलं होतं. एकदा गावात एक वृद्ध साधू आले. त्यांनी सुमनला सांगितलं, दररोज पहाटे 108 वेळा तारक मंत्र जपा.
काही दिवसांत तुला देवाचा स्पर्श जाणवेल. सुमनने ते व्रत पाळलं. पहाटे उठून मंत्रजाप केला. 7 दिवसातच घरात शांतता येऊ लागली. 15 दिवसात व्यापारी व्यवहार व्यवस्थित होऊ लागले आणि 1 महिन्यात मुलाचा आजारही कमी झाला. नंतर त्या म्हणाल्या, माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मला देव जवळून जाणवला आहे. खरंच. तारक मंत्र जपताना लक्षात ठेवायच्या 7 महत्त्वाच्या गोष्टी. जप करण्याआधी 1 ग्लास पाणी प्या. आसन निश्चित ठेवा. देवाचे चित्र किंवा दीप लावा. कोणालाही शिवीगाळ किंवा वाईट बोलू नका. जप शांत ठिकाणी करा. मोबाईल दूर ठेवा जप करताना. जप पूर्ण केल्यावर शांती 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 असे म्हणा. मैत्रिणींनो, तारक मंत्र हा फक्त शब्दांचा समूह नाही, तो एक दिव्य संरक्षण कवच आहे. प्रत्येक सकाळी 5 मिनिटे देऊन जरी हा मंत्र जपला तरी जीवनात आनंद, शक्ती आणि देवाची कृपा नक्कीच मिळते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. अशीच तुमच्या परिवारावरती देवाची कृपा कायम राहो. आणि चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला नक्की हाईप द्या. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.